जन्म झाल्यानंतर अधिकृतपणे 1987 साली आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडाला पहिलं बीजेपीचं संमेलन भरलं. राष्ट्रीय संमेलनामध्ये पहिला ठराव पास केला की या देशामध्ये भाजपाची अशी भूमिका आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी ऐवजी अमेरिकन प्रेसिडेन्शियल सिस्टम आपल्या देशामध्ये असला पाहिजे, असा विजयवाडाला पहिला बीजेपीचा ठराव झाला. त्या ठरावाचा पुनरुच्चार परत अडवाणींच्या अध्यक्षतेखाली अहमदाबादला जे संमेलन झालं, राष्ट्रीय संमेलन, त्यामध्येही सांगितलं. उलट त्याच्या पुढे गेले अडवाणी, सांगितलं की आम्ही लोकशाही बदलत नाही, आम्ही फक्त पद्धत लोकशाहीची बदलतोय, आम्ही फक्त प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी, ती पण अमेरिकन प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी मागतोय. बघा मुद्दा काय आहे ते, आणि सगळ्यांनी लक्षात घ्या. अमेरिकन प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी अशी बीजेपीने भूमिका घेतलेली आहे. भारताचं संविधान हे परदेशी आहे असं म्हणायचं, आणि अमेरिकन प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी काय स्वदेशी आहे का? मुद्दा लक्षात घ्या. बीजेपीची अधिकृत भूमिका आहे की अमेरिकन प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी असली पाहिजे, पण भारताचं संविधान मात्र सगळे तत्व परदेशी आहेत. अरे फक्त हेच तत्व आपल्याला सिद्ध करायचं आहे की बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व 2500 वर्षापूर्वीच्या बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेलं आहे. या देशामध्ये कायद्याच्या क्षेत्रामध्ये गेला तर कामगार कायदे असतील किंवा दुसरे कुठलेही कायदे असतील 90% परदेशी असेल, पण या देशामध्ये एकच डॉक्युमेंट स्वदेशी आहे आणि ते म्हणजे माझ्या बापाने बनवलेलं संविधान. 1862 सालचा इंडियन पिनल कोड बदला ना हो, कारण 20% भटके जमात तशीच भटके आहेत. नवरा बायकोनी भांडणं केली आणि बायकोनी जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर मात्र तू लगेच पोलीस स्टेशनवाले येतात आणि त्याला पकडतात, रातभर मारतात. सकाळी बायकोनीच पुन्हा जामीन दिल्याशिवाय सोडत नाहीत. अरे पण हर्षद मेहता पासून तेलगी पर्यंत जे प्रचंड घोटाळे झाले, फक्त तेलगीला आता शिक्षा केली, पण 16 वर्षामध्ये देशाला करोडो रुपयाला लुटणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही का? इंडियन पिनल कोडमध्ये त्या कालखंडामध्ये फायनान्शियल फ्रॉडला कुठे शिक्षा आहे? फायनान्शियल फ्रॉड जिथे जिथे स्पेशल कमिशनर नेमतात तिथे तिथे समजून जायचं की ह्याच्यावर कुठला कायदा नाही, म्हणून तेलगीला काही करू शकलो नाही. अहो हर्षद मेहता बिचारा मेला आणि किती कोटीला लुटलं होतं ते सुद्धा कुणाला कळलं नाही. का कळलं नाही? फायनान्शियल फ्रॉड वरती स्ट्रिक्ट कायदा ब्रिटिशांना बनवायची काय गरज नव्हती, आणि 1862 साली बनवलेलं ब्रिटिशांचं IPC जे आहे, मेकॉलेने जे बनवलेलं आहे, तेच तुम्ही स्वातंत्र्याच्या नंतर चालू ठेवताय. त्याला परदेशी नाही म्हणायचं, ते त्याच्या परदेशी विचाराचं नाही. माझ्या बापाने याच देशात जन्म घेतला, बुद्धाने याच देशात जन्म घेतला, बुद्धांचं तत्वज्ञान संविधानामध्ये आलं, ते पण माझा बाप भारतीयच आहे. त्यांनी सगळं इथलेच याच मातीतलं असताना सुद्धा त्याला परदेशी म्हणण्यामध्ये त्यांची यंत्रणा अतिशय कामयाब ठरते आहे, आणि मी मात्र इथलंच असताना, माझंच असताना ते हे समजावून सांगण्यासाठी अपयशी ठरतोय. ही साहित्यिकाची आणि बुद्धिवाद्याची जबाबदारी अतिशय मोठी आहे की माझं खरं असताना सुद्धा मला समजावून सांगण्यासाठी मी कमी पडतोय. हे अतिशय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री, प्रबोधनकार ठाकरे हे दोघे पण सांगतात, अगदी ओरडून आणि लिहून सांगतात की या भारतातली देवळं सगळी विहारच होती. आपणच सांगायला कमी पडतो ना. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बुद्ध विहार होतं आणि तिरुपतीचं बालाजी बुद्ध विहार होतं. तुम्ही भारतातली कुठलीही मंदिरं बुद्ध विहार आहेत पण सांगतात ते, आणि आम्ही का सांगायला कमी पडतोय? कारण त्यांनी नाही लपवलेलं कुठे आहे, पण आम्ही सांगायला अतिशय कमी पडतो. त्यामुळे बीजेपीची सुद्धा भूमिका पार्लमेंटरी डेमोक्रेसी ऐवजी प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी अशा पद्धतीची आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून संविधानाची भूमिका लक्षात घ्या, बदलाची. बीजेपीच्या माध्यमातून वेगळा मुद्दा आहे, RSSचा वेगळा मुद्दा आहे, विश्व हिंदू परिषदेचा वेगळा मुद्दा आहे, आणि या देशातल्या विद्वानांचा वेगळा मुद्दा आहे. मग ते चरणसिंग असतील, नानी पालकेवाला असेल, वसंतराव साठे असतील, माधवराव गडकरी असेल, अशी प्रचंड लिस्ट आहे. आणि सगळ्यात दुसरा मुद्दा की आपल्याला डॉक्टर याच्यावरती चिंतन करायला पाहिजे की भारतामध्ये 2000 साली एक फेडरेशन स्थापन झालेलं आहे. त्या फेडरेशनचं नाव आहे नॅशनल फेडरेशन फॉर प्रेसिडेन्शियल सिस्टम, आणि या फेडरेशनमध्ये भारतातले न्यायाधीश आहेत, फार मोठे वकील आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, सगळे आहेत. सगळ्या बैठका मात्र मंदिरातून होतात. आणि हे 2000 सालापासून या देशामध्ये चिमनभाई मेहता त्याचे अध्यक्ष आहेत, गुजरातचे. नॅशनल फेडरेशन फॉर प्रेसिडेन्शियल सिस्टम, विद्यार्थ्यापासून, शिक्षकापासून, मुला मुलींच्या पासून ते जस्टिस पर्यंत सगळे लोक या देशामध्ये संसदीय पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय पद्धती आणावी म्हणून रात्रंदिवस वर्षानुवर्ष काम करतायत. आपण फक्त रस्त्यावर उतरून शिव्या देण्याचं काम करतायत. त्याच्यामुळे हा सगळा मुद्दा लक्षात तुम्ही घ्या. अतिशय गमतीचा मुद्दा सांगतो आता, शेवटचे 2-4 मुद्दे राहिले बरं का. तुम्हाला माहिती मिळणारच नाही कुठे, सत्य सांगायला डेअरिंग लागतं, कळलं ना तुम्हाला? कारण हे राज्य कारभार चालवण्याचं डॉक्युमेंट आहे, हे राज्य कारभाराचं डॉक्युमेंट आहे, आणि ते माझ्या बापाने बनवलंय. त्याच्यामुळे मला फार अभिमान आहे. सांगा, अतिशय गंमत सांगतो, आंबेडकरी चळवळ, विद्वान याची जबाबदारीचं हे आहे. किती मोठी चूक घडते या देशामध्ये ते तुम्हाला सांगतो अधिकृतपणे. मूलभूत ढाचा म्हणून माझं पुस्तक आहे 20 रुपयाला.
व्यंकटाचलयाचा आयोग नेमला त्यावेळेस राम जेठमलानी कायदेमंत्री, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान आणि अडवाणी यांच्या भूमिका येत होत्या. एकच मुद्द्यावर चर्चा होत होती. व्यंकटाचलयाला विरोध करताना एकच मुद्द्यावर विरोध होता, मूलभूत ढाचा. राम जेठमलानींनी जाहीर केलं होतं की भारताच्या संविधानामध्ये आम्ही पुनरावलोकन मूलभूत ढाच्याला हात न लावता करणार. अटल बिहारी, बघा आता प्रत्येक वाक्यावर लक्ष द्या बरं का. अटल बिहारी वाजपेयींचं म्हणणं होतं की मूलभूत ढाचे को हाथ नहीं लगाएंगे और पुनर्विलोकन करेंगे. अडवाणी पुन्हा पुन्हा सांगत होते की भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्याला हात न लावता आम्ही पुनर्विलोकन करणार आहे. म्हणजे देशाचा कायदा मंत्री काय सांगतो, हा म्हणजे मूलभूत ढाच्याला हात लावणार नाही. पंतप्रधान सांगतो मूलभूत ढाच्याला हात नाही लावणार. अडवाणी सांगतात. आणि व्यंकटाचलयांनी सुद्धा सांगितलं की बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता आम्ही पुनर्विलोकन करणार. आता ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू बघा. शरद पवारांनी सांगितलं की मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. रासू गवईंनी सांगितलं मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. म्हणजे ज्यांच्या अधिकृत पेपरला भूमिका आल्या त्यांची मी नावं घेतोय. म्हणजे आमच्या चळवळीनं काय पुढे गेलं की हात लावला तर हात तोडू आणि पाय लावला तर. आता दोघांची पण वाक्य एकत्र घ्या जरा, मग कसं वाटतंय बघा. हे लोक सरकार काय म्हणतंय की मूलभूत ढाच्याला हात लावणार देणार, आणि विरोधक काय म्हणतात की आम्ही हात लावू देणार नाही. हे म्हणतात आम्ही लावणार नाही आणि हे म्हणतात आम्ही लावू देणार नाही. समजलं का? आणि या मुद्द्यावर अख्ख्या भारतामध्ये 1 ते 1.5 वर्ष रोज चर्चा होती की आम्ही हात लावणार नाही, ते म्हणतात तुला लावू देणार नाही. आणि रोज वर्तमानपत्रात हेडिंग होतं याचं. कुणी मीच चक्रावलो. मी ती सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये कॉन्स्टिट्यूशन शिकत होतो म्हणून माझ्या डोक्याला काय समजत होते, काय वर्गड आहे. हे म्हणते लावणार नाही, हे म्हणते, दोघांचा अर्थ एकच निघतोय. आंबेडकरी चळवळीत आंदोलन आहे की मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. ते म्हणतात अजिबात हात न लावता सगळं करणार आहे, मूलभूत ढाच्याला हात नाही लावणार. मग मी मूलभूत ढाचा म्हणजे काय याच्या खोलात म्हटलं बघूया काय. हे दोघं तर एकच म्हणतात. मग उगीच विरोधक पण आपली शक्ती का खर्च करतोय आणि समर्थक पण आपली शक्ती का खर्च करतोय. हे दोघेही आंदोलन का करतायत, कारण दोघांचा विचार जर एकच असेल तर होऊन जाऊ दे ना मग एकत्रितपणे. परंतु मग मी ज्यावेळेस पाहिलं, संविधानाचा अभ्यास केला, त्यावेळेस असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बनवताना मूलभूत ढाचा अशी संकल्पना 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात कुठेही वापरलेली नाही. संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर असं कुठेही संकल्पना वापरलेली नाही. आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिले होते ते पण 1970-72 सालापर्यंत सगळे निकाल चेक केले, त्याच्यात पण कुठे बेसिक स्ट्रक्चर शब्दच नाही. अरे बेसिक स्ट्रक्चर शब्द कुठंच सापडायला झालाय. हे चाललंय काय गडबड. माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, संविधान कर्त्यामध्ये नाही, बाबासाहेबांनी कुठे म्हटलेलं नाही. अरे बेसिक स्ट्रक्चर कसं म्हणतायत. मग परत सगळ्या केसेसचा परत अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हाय शब्द. आणि तो कशावरून आला तर 1952 साली पहिली केस झाली. पहिला मुद्दा आला होता शिक्षणाचा, जी पहिली अमेंडमेंट झाली. पण दुसरा मुद्दा आला होता 1952 साली. तो हा मुद्दा आला होता की भारतीय संसदेला संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे की नाही. तात्विक दस्तऐवज असतो. संविधानातलं प्रत्येक कलम म्हणजे प्रत्येक कलम आहे ते त्या विषयाचं शीर्षक आहे, लक्षात घ्या. त्या विषयाचं शीर्षक आहे. परंतु अतिशय मोठी गंमत आहे, विद्वानांनीच का बोलायचं तर अंमलबजावणी करणाऱ्या लोकांना संविधानातल्या प्रत्येक कलमाचा अर्थ बनवताना जो लावला होता तोच इम्प्लिमेंट करताना लावण्याचं बंधन नाही. त्याचा विश्लेषणाचं डॉक्युमेंट आहे हे, विश्लेषणाचं डॉक्युमेंट आहे. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, परंतु अस्पृश्यता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या काळात त्यांना दिलेला आहे. त्यामुळे तात्विक डॉक्युमेंट आहे. याच्या पाठीमागे हे डॉक्युमेंट ठरवताना जे तत्व असतील ते अंमलबजावणी करताना मात्र त्या तत्वांचं जसंच्या तसं विश्लेषण करता. म्हणून जगात मध्ये एकमेव डॉक्युमेंट असं आहे की त्याचं प्रत्येक माणूस आपापल्या परीने वेगवेगळं विश्लेषण करतो. म्हणून 8 ते 10 लोक जज बसतात आणि प्रत्येकाचं प्रत्येक मुद्द्यावर ओपिनियन असतं आणि मेजॉरिटीने निर्णय दिला जातो. त्यामुळे संविधान हे डॉक्युमेंट आहे, हे जगामध्ये विश्लेषणाचं डॉक्युमेंट आहे. आणि जगातल्या 2 माणसाचं विश्लेषण एकसारखं कधीच असू शकत नाही. म्हणून हा बुद्धीचा खेळ आहे, अतिशय बुद्धीचा खेळ आहे. कारण प्रत्येकाला जर आपले विचार मांडायचे असेल तर संविधानाचा विरोधक आहे, हे संविधान चुकीचं कसं आहे, या संविधानातलं प्रत्येक चुकीचं कसं आहे, याच्या पद्धतीने तो विश्लेषण करू शकतो. आपल्याला आपल्या पद्धतीने विश्लेषण करायला, कारण प्रत्येक तत्वाला 2 बाजू असतात, समर्थन पण असतं आणि विरोधन पण असतं. त्यामुळे संविधान हा तात्विक
आणि पवित्र असा दस्तऐवज असतो, त्याचं प्रत्येक कालखंडामध्ये बुद्धिवाद्याच्या शिवाय दुसरं कुणीही संरक्षण करू शकत नाही. एवढं पवित्र ते डॉक्युमेंट आणि बुद्धीचा सगळा खेळ आहे. कुणीही उठायचं आणि हात लाव देणार नाही, पाय लाव देणार नाही, संविधानाचं असं करतात, संविधानाचं तसं करतात. अरे प्रत्येकाच्या भूमिका नेमक्या काय आहेत त्या बघा. तुम्हाला जर बोललो मी तर मुद्दा जर सांगितला तर 50 सालापासून ते 2006 सालापर्यंत या देशामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये आमची मतदान घेण्यासाठी जे जे म्हणतात की आम्ही बदलू देणार नाही. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींनी या देशामध्ये पार्लमेंटमध्ये चॅलेंज केलं होतं, इंदिरा गांधींनी नागपूरमध्ये सभा घेतली होती गवईंची त्यांची 14 एप्रिलला. 15 एप्रिलला ज्यावेळेस अटल बिहारी सांगितली बाहर क्यों डिस्कस कर रहे पार्लमेंट में, क्यों नहीं आप डिस्कस करते. संविधानाच्या संदर्भामध्ये पार्लमेंटमध्ये का डिस्कशन होत नाही? असा आहे का एखादा इन्सिडन्स की पुनर्विलोकनाच्या संदर्भामध्ये पार्लमेंटमध्ये कुणी प्रश्न विचारतात? कुणी पार्लमेंटमध्ये डिबेट घडवून आणत नाही. तिथे खरा बुद्धीचा कस लागेल, तिथे खरा बुद्धीचा जोर लागेल आणि मग तिथे ठरेल की योग्य काय आणि अयोग्य काय. पण पार्लमेंटमध्ये चर्चा नाही. सगळ्या संविधानाच्या चर्चा बाहेर जास्तीत जास्त पुनर्विलोकनाच्या घडलेल्या आहेत, पण पार्लमेंटमध्ये आपण घडवून आणत नाही. त्या घडवून बाहेर आपले मत मागण्यासाठी येणारा जो आहे तुमच्या संविधानाला हात लावू देणार नाही. अरे हे माझ्या बरोबर कशाला रे बाळावूत? पार्लमेंटमध्ये बोल. पण पार्लमेंटमध्ये कुणीही बोलत नाही. तिथे मात्र गप्प आणि बाहेर आल्यानंतर मात्र प्रचंड आपल्या भूमिका जाहीर करायच्या. त्या फक्त इथपर्यंतच मर्यादित राहायच्या आणि त्याच्या पुढे जायचं नाही. त्यामुळे या देशामध्ये साहित्यिकांची, विद्वानांची जबाबदारी संविधानाच्या संदर्भामध्ये भयानक आहे. कारण संविधान हा तात्विक दस्तऐवज आहे, तो पवित्र दस्तऐवज आहे आणि संविधान हे त्या राष्ट्राच्या इच्छा, आकांक्षा आणि मानवी कल्याणाची सगळंच्या सर्वस्व असं असतं, ते पवित्र असतं. म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब पवित्र जे डॉक्युमेंट असतं त्याला सांगतात की पवित्रतेचं रात्रंदिवस निरंतरपणे सातत्याने डोळ्यात तेल घालून त्याचं संरक्षण करायला लागतं. पवित्रतेची पवित्रता भंग होता कामा नये. अशा पद्धतीनं आपण रात्रंदिवस त्याचं संरक्षण करायला पाहिजे. कारण ज्या दिवशी त्याची पवित्रता भंग होईल त्या दिवशी तुमचा विध्वंस किंवा तुमचा विकास होणार नाही, तुमचा विध्वंस होईल, अराजक माजल. म्हणून संविधानाचं संरक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस निरंतरपणे सातत्याने आपण राहिलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की संविधान बदलणाऱ्या सगळ्यांची भूमिका एकच आहे. नॅशनल फेडरेशन फॉर प्रेसिडेन्शियल सिस्टम, चिमनभाई मेहतांच्या अध्यक्षतेखाली पाटील साहेब पंत इथल्या सगळ्या प्रेसिडेन्शियल सिस्टम हव्या असणारे एकाच संघटनेच्या अंडर काम करत असतील तर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे आपण सगळे समर्थक, आपण अख्ख्या भारतामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीसाठी फेडरेशनच्या संदर्भात करणार आहोत की नाही? का फक्त आपण म्हणू की त्याला हात लावू देणार नाही आणि त्याला पाय लावू देणार नाही? अरे पण तो डॉक्युमेंट तयार करतोय, तो पार्लमेंटमध्ये रेकॉर्ड तयार करतोय. करण सिंगांनी रेकॉर्ड तयार केलेला आहे. भारताच्या संविधानाला बदलण्यासाठी डॉक्युमेंट्स एवढी तयार केलेत, एवढ्या कमिशनची आयोग आलेले आहेत की तुम्ही जर बदलणाऱ्याचे मुद्दे वाचले तर तुम्हाला असं वाटतं की बदललंच पाहिजे. एवढं स्टडी आहे. आपल्यालाही त्याचे मुद्दे खोडून काढण्यासाठी तेवढाच उच्च लेवलला जाऊन स्टडी करावा लागेल. ज्यावेळेस समोरासमोर पार्लमेंटरी आणि प्रेसिडेंट्स वाले बसतील त्यावेळेस माझ्या बापाने बनवलेल्या संविधानाचं संरक्षण मला करता आलं नाही तर त्या बुद्धीचा अपमान मी करतोय, त्या विद्वत्तेचा मी अपमान करतोय. वैचारिक क्रांतीच्या महापुरुषांचा वारसदार म्हणून घेण्यासाठी मी कामयाब आहे का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे पार्लमेंटरी डेमोक्रेसी फक्त बोलून चालणार नाही, आपल्याला प्रत्यक्षात त्याचं काहीतरी करावं लागेल. अशा सगळ्या पद्धतीने तुम्हाला मी या ठिकाणी अनेक मुद्दे संविधानाच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहेत. सांगण्यासाठी भरपूर आहे, परंतु आता वेळ झालेला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी विषयाला सोडून जास्त बोललो नाही. अगोदर बोललो ते परवानगी घेऊन, पण मी विषयाला सोडून जास्त बोललेलं नाही. कारण थोडं तरी इकडे तिकडे जाणारच की, तुम्ही माफच करणार की. आता सगळंच विषयाला सोडणाऱ्याला माफ करतात, मग मला का नाही माफ करणार? माफ तर तुम्हाला करावंच लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्यिकांच्या वरती फार मोठी जबाबदारी दिली होती की बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांच्या बद्दल म्हणतात की बाबांनो, साहित्यिकांनो, तुमची लेखणी 4 भिंतीपुरती मर्यादित ठेवू नका. तुमची लेखणी 4 भिंतीपुरती मर्यादित ठेवू नका. या देशात उपेक्षितांचं जग फार मोठं आहे. या देशात उपेक्षितांचं जग फार मोठं आहे. तुमची लेखणी त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. कुठलीही भीडभाड ठेवू नका आणि त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी तुमच्या लेखणीची धार ही त्यांच्यासाठी जाऊ द्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांच्या वारसदारांनी आपली लेखणी जी आहे, आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि आपली जबाबदारी स्वीकारताना संविधानाचं डोळ्यात तेल घालून संरक्षण केलं पाहिजे. फक्त गौरव देऊन साजरे करायचे, संविधानाचा पुस्तकाचा गौरव करायचा, परंतु आपल्या तत्वाचं वाटोळं होतंय त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे कसं काय होणार? तुम्ही ओव्हरऑल संविधानाचं संरक्षण
ओव्हरऑल सगळं बोलताय. जनरल भोंगळ बोलून चालणार नाही. पर्टिक्युलर दुश्मन बोलतोय आणि बुद्धीचा खेळ तो खेळतोय आणि मी मात्र म्हणतोय हेच तुझा हात लावर. अरे ताकदीची ताकद दाखवायची नाही आहे, अजिबात ताकद दाखवायची नाही, कारण हा सगळा बुद्धीचा खेळ आहे आणि तो बुद्धीचा खेळ खेळतोय. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की जर तुला राज्य करायचं असेल, जर तुला यशस्वी व्हायचं असेल, ब्रेन आणि ब्रेननी क्रांती होऊ शकते, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने क्रांती होऊ शकत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी शेवटचा शेर म्हणतो आणि या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. माझा प्रसिद्ध शेर आहे, इकडे पहिल्यांदाच आल्यामुळे फक्त तो पुन्हा या ठिकाणी. ही राज्यकारभाराचा दस्तऐवज आहे आणि आमच्या देशामध्ये बाबासाहेबांच्या नावाने कार्य करणाऱ्या राजकीय लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या 18 मार्चला संदेश दिला होता. तो संदेश या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. खरंच या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न, कारण का बाबासाहेब आंबेडकरांचं 18 मार्च 1956चं जे भाषण आहे, मुलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारासाठी सगळं स्ट्रक्चर म्हणजे ऑर्गनायझेशनल लेवलला जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर 18 मार्च 1956ला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असणाऱ्या आणि त्याच्यानंतरच्या सुद्धा राजकीय गद्दारांच्या साठी संदेश देतात. बाबासाहेब आंबेडकर संदेश देतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हिंदी मधलं भाषण आहे, मी माझ्या पद्धतीने पेश करतो, अतिशय महत्वाचा संदेश आहे, तुम्ही कधीच विसरणार. आणि त्याच्यानंतर शेर आहे, शेर राहिलाय. हा संदेश अतिशय महत्वाचा आहे. बाबासाहेब म्हणतात, यदि कोई राजा तुम्हें अपने महलों में बुलाता है, राजकीय गद्दाराला बरं का. बाबासाहेब काय म्हणतात, यदि कोई राजा तुम्हें अपने महलों में बुलाता है तो तुम बड़े खुशी से जाना. कारण आपण 50 वर्ष बघितलंय, किती अडवला तरी तो काय थांबणार नाही. तो येन केन प्रकारेने ऐक्याचं नाव इकडे, परंतु ऐक्य कोणाकडे वळवायचं ते अगोदरच ठरवलेलं प्रत्येकाने असतं, त्याच्यामुळे ते फुटतं. त्याच्यामुळे तो गेल्याशिवाय राहणार नाही. मग बाबासाहेब म्हणतात जाऊ द्या. म्हणून बाबासाहेब म्हणतात, यदि कोई राजा तुम्हें अपने महलों में बुलाता है तो तुम बड़े खुशी से जाना, लेकिन अपनी झोपड़ी को आग लगाकर मत जाना. काय बाबासाहेब म्हणतात, लेकिन अपनी झोपड़ी को आग लगाकर मत जाना. परत ऐका, यदि कोई राजा तुम्हें अपने महलों में बुलाता है तो तुम बड़े खुशी से जाना, लेकिन अपनी झोपड़ी को आग लगाकर मत जाना, क्योंकि किसी दिन राजा से तुम्हारा झगड़ा हो गया और उसने तुम्हें अपने महलों से निकाल दिया. अरे युती किती दिवस, त्याला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंतच तुझी त्याच्याशी गाठ बांधलेली आहे आणि त्याचा तुझा उपयोग संपला की तो तुला केव्हा तरी हाकलून देणार आहे, तुला तो कायमचा ठेवणार नाही. म्हणून क्योंकि किसी दिन राजा से तुम्हारा झगड़ा हो गया और उसने तुम्हें अपने महलों से निकाल दिया तो कहां रहोगे. तुम बिकना चाहो तो बिक जाओ. अडवायचं नाही कुणाला, कारण तो ऐकणार नाही. तुम बिकना चाहो तो बिक जाओ, लेकिन अपने संगठन को बर्बाद मत करना. तुम बिकना चाहो तो बिक जाओ, लेकिन अपने संगठन को बर्बाद मत करना. और शेवटी बाबासाहेब म्हणतात, मुझे अन्य लोगों से बिल्कुल खतरा नहीं है. जगामध्ये जे युद्ध हारली जातात, जगामध्ये ज्या लढाया हारल्या जातात, त्या घरच्या घरभेद्यामुळे. समाजाचं वाटोळ झालं असेल तर नैसर्गिक नियम आहे, घरचेच घरभेदी सगळे होते. कुणाचं ऐक्य करायचं, जगाचा हा नियमच आहे. जगा लढायांचा अभ्यास करा की जर आपण लढाई हारली असेल तर घरच्या घरभेद्यामुळे हारले असेल, फितुरीमुळे लढाई हारली असेल. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुझे अन्य लोगों से बिल्कुल खतरा नहीं है, मुझे अपनों से ही बहुत खतरा है, मुझे अपनों से ही बहुत खतरा है, मुझे अपनों से ही बहुत खतरा है. हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्या काळजातल्या आणि मग राजकारण करायचं तुम्ही लक्षात घ्या. शेवटचा शेर म्हणतो विदाउट कॉमेंट्री, अतिशय महत्वाचा आहे. शेवटचा शेर आहे, एकता भीम दुनिया सारी खिलाफती. एकटेच बाबासाहेब, एकता भीम दुनिया सारी खिलाफती, धर्म के रास्ते पे चलने वालों की गद्दारी थी. MA, PhD, DSc, LLD, डिलीट, भारत लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या घेऊन भारतामध्ये येऊन बडोदा संस्थानामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब केले त्यावेळेस त्याला मार म्हणूनच संबोधले. तुमचं आमचं काय. बाबासाहेबांच्या बद्दल अतिशय भयानक असा क्रांतीचा शब्द रजनीश म्हणतो. एवढ्या डिग्र्या बघून, एवढी विद्वत्ता बघून आणि इथल्या शिक्षण व्यवस्था, इथली जी शिक्षण व्यवस्था आहे ती पोट भरून शिक्षण व्यवस्था आहे. इथली शिक्षण व्यवस्था समाज परिवर्तनाची शिक्षण व्यवस्था अजिबात नाही, कारण ब्रिटिशांच्या काळातली शिक्षण व्यवस्था आपण तशीच पुढे चालू ठेवलेली आहे. रजनीश त्याच्याबद्दल म्हणतो, एक आदमी
मी बाबासाहेबांच्या बद्दल रजनीश म्हणतो कि इस देश में जो शिक्षा है इससे कुछ नहीं हो सकता है. इस देश में सही शिक्षा किसी को भी नहीं मिलती. रजनीश म्हणतो इस देश में सही शिक्षा किसी को भी नहीं मिलती. एक आदमी को सही शिक्षा मिली पण ती कुठे? परदेशात. बाबासाहेबांची एक आदमी को सही शिक्षा मिली. अगर एक आदमी को सही शिक्षा मिलती है तो इतनी बड़ी क्रांति हो जाती है. अगर एक आदमी को सही शिक्षा मिलती है तो इतनी बड़ी क्रांति हो जाती है. सभी आदमी को सही शिक्षा मिली तो कितनी बड़ी क्रांति हो जाएगी. त्यामुळे इथलं शिक्षण आणि इथली सगळी व्यवस्था पोट भरण्याची आहे. म्हणून शेवटचा शेर आहे कि एकता भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के रास्ते पे चलने वालों की गद्दारी थी, लेकिन भीम किसी को डरा नहीं. लेकिन भीम किसी को डरा नहीं. भीम का बाल भी कोई बाखा नहीं कर सका. विद्वत्ता, विचार आणि ज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ असतं. त्याच्यावरला हा शेर आहे की त्याच्या पुढे जग सगळं शरण जातं. म्हणून म्हणतो एकता भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के रास्ते पे चलने वालों की गद्दारी थी, लेकिन भीम किसी को डरा नहीं. भीम का बाल भी कोई बाखा नहीं कर सका, क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी ज्यादा धारदार कलम थी, कलम थी, कलम थी, कलम थी. या ठिकाणी काणेकरांचं ऐतिहासिक साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलं. कालच आमच्या दोघांची भेट झाली. वशिलाने अध्यक्ष नाही झाला ह्यासाठी, कारण काणेकरांना मी ओळखत नव्हतो आणि मला ते ओळखत नव्हते. फक्त माझी काही भाषणं ऐकली असतील किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकलं. बारसागडे साहेब त्याला थोडेसे जबाबदार असतील, परंतु ओळख नसतानाही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी दिलं. मी त्याला न्याय दिला की नाही दिला हा सगळ्या तुमच्या साक्षीनं साक्ष आहे. सगळी योग्य आहे की अयोग्य आहे आता नंतरचा प्रश्न आहे. परंतु त्यांनी मला कुठल्याही प्रकारची ओळख नसताना, काणेकर हा कोण व्यक्ती आहे हे मला माहित नसताना सुद्धा मला या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं. माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी या ठिकाणी बहुजन प्रबोधन मंचाला जाहीर वचन देतो की तुम्ही जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कायमस्वरूपी पात्र राहण्याचा प्रयत्न करीन. आपण ज्या ज्या वेळेस हाक द्याल त्या त्या वेळेस. आणि पुन्हा सगळ्यांच्या समोर सांगतो की जो कोड ऑफ कंडक्ट आणि धम्मसंहिता आणि बौद्ध धम्माच्या सुवर्ण महोत्सवाचा विषय आहे, जाहीरपणे सांगितलं की बरं असतं. कसं डॉक्टर साहेब नागपूरमध्ये मला धम्मसंहितेवर व्याख्यानं पाहिजे, तुम्ही ती आयोजित करावी अशी माझी जाहीर आणि प्रामाणिक इच्छा आहे. कारण तुम्ही तो विषय पोटतिडकीने मांडलेला आहे. आम्ही तो गेली 7 ते 8 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या आयुष ऑफिसरला समजावून सांगितला, सगळ्या भन्ते लोकांना समजावून सांगितला, सगळ्या साहित्यिकांना रात्रंदिवस समजावून सांगितला. मान्य विषय आहे, एवढी झंझट करणार कोण असा प्रत्येकाचा मुद्दा आहे. पण आम्ही म्हणलं तुम्ही नाही केला तरी आम्ही करतो. नोकरी सोडताना 22,000 पगार होता, पाटील साहेबांना माहित आहे, पण फुल प्रबोधनासाठी जीवन समर्पित केलेलं आहे. नागपूरमध्ये किती दिवस येऊन मुक्काम करण्याची गरज आहे, कारण बाकीच्या भागात सगळीकडे विषय सांगून बघितला पण कुणीच मोहर यायला तयार नाही. नागपूरमध्ये इंटलेक्च्युअल आहे, बाबासाहेबांची दीक्षाभूमी आहे. ऐकून तर वाईट वाटलं की हा सगळा प्रसंग, परंतु तिथे डॉक्टर सुद्धा आहेत, दाट सुद्धा आहेत आणि पाटील सुद्धा आहेत. आमची गुरुमंडळी मात्र तिथेच आहे. त्यामुळे तिथूनच क्रांती झाली पाहिजे, दुसरीकडून कुठूनही क्रांती नाही झाली पाहिजे. धम्माची क्रांती फक्त दीक्षाभूमीतून झाली पाहिजे. या मताचा मी जाहीरपणे सर्वांसमोर सांगतो की बुद्ध दीक्षाभूमी हीच क्रांतीचं म्हणजे हेड ऑफिस अख्ख्या जगाचं, भारताचं नव्हे अख्ख्या जगाचं. कारण बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण धम्माचं प्युरिफिकेशन आहे, निवळी टाकलेली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आहे तिथे त्यांचं हे म्हणणं आहे की जगातल्या म्हणजे बंदे लोकांनी हे सुद्धा मान्य केलं की बुद्ध आणि धम्म हाच ग्रंथ तुमच्यासाठी आहे. बुद्धाचं 12 गाड्याचं तत्वज्ञान तुम्हाला जमणार नाही, कारण ते शक्य नाही, पण तुमच्यासाठी जो आहे तो बुद्धिझमच बुद्ध आणि त्याचा धम्म आहे. त्याचं आपल्याला चिंतन करून त्याच्यातल्या प्रत्येक शब्दावर सर्वानुमत झालं पाहिजे. मी लय शहाणा नाही किंवा कुणी विद्वान शहाणा नाही, सगळ्या विद्वानांचं एकमत आपल्याला करणं अतिशय आवश्यक सगळ्या मुद्द्यांच्यावर आहे. आणि तो ठरलेल्या मुद्द्याचा प्रचार प्रसार करण्याची आपण प्रयत्न करायला पाहिजे. किती बोललं तरी कमीच आहे. माईक मिळाल्यावर सोडूशी अजिबात वाटत नाही, परंतु आता मात्र सोडतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.